दाट जंगलाच्या कडेने वसलेले एक छोटं खेडं, पाडगाव. गावात एक जुना नियम होता. काल्या अमावास्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर कुणीही घराबाहेर पडायचे नाही. लोक म्हणायचे, त्या रात्री ती फिरते, काली सावली, जिला नाव नाही पण शाप आहे. कोणी तिला पाहिले की परत कधीच दिसत नाही. 19 वर्षाचा अर्जुन नुकताच शहरातून गावात आला होता. शहरी शिक्षणामुळे तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने ठरवलं, आजची काली अमावस्या बघू, काय होतं ते. त्याने मित्रांच्या विरोधात न जुमानता रात्री बरोबर 12 वाजता गावाजवळील जुन्या विहिरीकडे जाण्याचे ठरवलं, जिथे म्हणे ती पहिल्यांदा दिसली होती. रात्र खूप गडद होती. आकाशात चंद्र नव्हता. वाऱ्याचा आवाज आणि झाडांची कुजबूज कानात घुसत होती. अर्जुन विहिरीजवळ पोचला. तेवढ्यात त्याला कुणीतरी आपल्या मागे चालत असल्याचा भास झाला. त्याने मागे वळून पाहिलं. कुणीच नव्हतं. पण एक विचित्र गोष्ट झाली. विहिरीच्या पाण्यात त्याला स्वतःचा नाही तर एका काळ्या साडीतील बाईचा प्रतिबिंब दिसला. डोकं झाकलेलं, चेहरा अस्पष्ट आणि तिचे डोळे रक्तासारखे लाल. अर्जुन मागे वळताच ती प्रतिमा त्याच्या समोर आली. त्याचे पाय जागेवरच घुटले. ती हळूहळू जवळ येत होती. तिच्या पावलांचा आवाज नव्हता, पण आजूबाजूचा वेल जणू थांबलेला होता. का आलास? तिचा आवाज जणू पाण्यातून येत होता, गडद, थरकाप उडवणारा. अर्जुन काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यातच त्याच्या गळ्यातील काला धागा तुटला आणि ती सावली त्याच्यामध्ये शिरली. एक भयान किंकाळी उठली आणि तिथे निवांत शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना विहिरीजवळ अर्जुनची बुटं आणि तो तुटलेला काला धागा सापडला. पण अर्जुन कधीच सापडला नाही. तेव्हापासून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा काल्या अमावास्येच्या रात्रीची भीती मान्य केली. कथा सांगतात, अजूनही रात्री विहिरीजवळ अर्जुनचा आवाज ऐकू येतो. तो म्हणतो, मी फक्त सत्य शोधायला आलो होतो.